कशा निमित्त आलेला तुम्ही इकडे? आमच्या पोलीस पाटलांच्या मागण्यासाठी मोर्चा ठेवलेला आहे गडचिरोलीमध्ये, सॉरी नागपुरामध्ये, अधिवेशनावर सगळे मंत्री लोक इथे असतात आणि आमच्या मागण्या ह्याच आहे की आमच्या पोलीस पाटलांना कंटिन्यू करण्यात यावे, नूतनीकरण करण्यात यावी, त्याच्यानंतर पोलीस पाटलांचा 21,000 रुपये मानधन होण्यात यावं आणि अशा भरपूर मागण्या ठेवलेल्या आहेत. आणि महिलांसाठी स्पेशली त्यांच्या वेळ भरपूर जेव्हा म्हटलं तेव्हा बोलवण्यात येते आणि महिलांना काहीतरी आरक्षण देण्यात यावं. सुरक्षा कवच. आपण कुठून आलो काका? मी लक्ष्मीराव पाटील खातळे, जिल्हाध्यक्ष नाशिक, महाराष्ट्र राज्य गाव पोलीस पाटील संघाचे. आम्ही पोलीस पाटलांचं अनेक लहान मागण्या घेऊन आलेले आहे. आमच्या मागण्या प्रमुख पहिली मागणी पोलीस पाटलांचं वय 60 ते 65 व्हावं, ही पहिली मागणी आमची आहे आणि ती माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मागच्याच वेळेस आम्हाला मान्य केली होती. आश्वासन केलं होतं. ज्यावेळेस आमच्या मानधन 7,500 ते 15,000 केलं आणि आम्ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पोलीस पाटलांनी त्यांचा आभार प्रदर्शन घेतला, आभार मेळावा घेतला आणि त्यावेळेस त्यांनी ह्या गोष्टी आम्हाला अधोरेखित केल्या होत्या. आम्ही थोड्या दिवसामध्ये मागणी मान्य करू आणि ती आमची सर्वात पहिली प्रमुख मागणी आहे आणि इतरही मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी या मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी आलेलो आहे. आपण कुठून आलात काका? मी पुण्याहून आलो. मी साहेबराव राळे पोलीस पाटील, पश्चिम महाराष्ट्राचे. महाराष्ट्र आज नागपूरला मोर्चा आहे आणि मोर्चानिमित्त आम्ही सरकारला मागणी केलेली आहे की आमच्या वय 60 वरून 65 करण्यात यावं. आम्हाला पोलीस पाटलांना निवृत्तीनंतर लमसम रक्कम 60 वर्षानंतर नूतनीकरण कायमचं बंद करण्यात यावं आणि पुण्यात 1967 अधिनियम आहे त्या दुरुस्ती करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. खरंच एक पोलीस पाटील हा रिटायर झाल्यानंतर त्याला म्हणजे कुठला आधार नसतो, त्यामुळे त्याला लमसम रक्कम दिल्यानंतर त्याला निवडून राहू शकतो म्हणून आमची मागणी आहे. पेन्शन मिळावी. विधान भवनाचं अधिवेशन चालू आहे, त्यावर आज महाराष्ट्रातील एकूण 5 पोलीस पाटील संघटनेच्या वतीनं भव्य दिवसा मोर्चा काढण्यात येत आहे. यामध्ये पोलीस पाटलांच्या प्रमुख मागण्या पोलीस पाटलांना निवृत्ती वय 60 वरून 65 करण्यात यावं आणि निवृत्तीनंतर त्यांचा उदरनिर्वाह चालण्यासाठी त्यांना 1 लाख शासनातर्फे देण्यात यावी ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही आज शासन दरबारी या ठिकाणी आलेलो आहे. आमच्या 5ही संघटनेचे अध्यक्ष आणि आम्ही सर्वसामान्य पोलीस पाटील ही मागणी मंजूर झाल्याशिवाय या ठिकाणाहून जाणार नाही असा संकल्प करतो. आपण काय सांगा? मॅडम, नागपूर जिल्ह्याच्या महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेतर्फे आमचं वय 60 वरून 65 व्हावं आणि निवृत्तीनंतर आम्हाला काही शासनाकडून ज्या पद्धतीनं काही लोकांना जे मिळतंय काहीतरी सानुग्रह मिळावं आणि परत त्यांचं वयामध्ये बदल करून 60 ते 65 व्हावं अशी आमची महाराष्ट्र संघटनेची मागणी आहे. मागच्या वर्षी पण तुमचा मोर्चा आला होता, त्यावेळेला मागण्या पूर्ण झाल्या नाही का? ती झाली. बाकी इतर मागण्यावर सकारात्मक विचार करू, तशा प्रकारचा GR काढू, परंतु दुसरं त्याच्यावर कुठलीही कारवाई शासनातर्फे करण्यात आलेली नाही. आम्ही परवा सीएम सरांना भेटलो तेव्हा मुंबईला मीटिंग लावून असं स्पर्श करतो असं दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्ही अधिवेशनात यायचं आणि प्रत्येक वर्षी एक मागणी तुमची पूर्ण होईल. ही आहे का? आपण कुठून आलात? मी धाराशिव जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष आहे. परवा बऱ्याचशा मागण्या आमच्या मागण्या विसर पडलाय बरं ह्या जर मागण्या आजही पूर्ण झाल्या नाही तर दरवर्षी तुम्हाला इथे यावं लागणार, त्यापेक्षा पूर्ण मागण्यांची अट आज तुम्ही घालणार का? मॅडम, या पूर्ण मागण्या आज पूर्ण व्हाव्या कसं वाटतं? 4 महिन्यामध्ये जर मागण्या पूर्ण झालेल्या नाही तर सामोरी येणाऱ्या अधिवेशनामध्ये किंवा उन्हाळी अधिवेशनामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये आम्ही अख्ख्या महाराष्ट्राच्या पोलीस आझाद मैदानावर उपोषणाला बसू. मुंबईला
गाव कामगार पोलीस पाटील संघ या ठिकाणी आम्ही 5 संघटना एकत्र होऊन आज मोर्चा काढलेला आहे. आणि मोर्चा काढण्याचं कारण असं आहे की ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर मार्ग त्यामध्ये 765 करावं, 25,000 रुपये मानधन देण्यात यावं, अशा काही मागण्या आहेत. आमच्या संघटना जरी वेगळ्या असल्या मागण्या पूर्ण पाटलांसाठीच आहेत आणि पोलीस पाटलांच्या मागण्यांसंदर्भात आम्ही सर्वच मंडळी त्यामध्ये अग्रेसर आहोत. आम्ही प्रत्येक संघटना वेगळी आहे, त्याचे विचार वेगळे आहेत. महाराष्ट्र जिल्ह्यातल्या सगळ्या संघटना आहेत, पण ही लोक एकत्र येऊन पोलीस पाटलाच्या हितासाठी काम करत असेल तर त्यासाठी मी जरी माझी 10-15 हजार लोकांची संघटना असेल तरी आम्ही एकत्र येऊन, कारण जरी 4 लोक एकत्र असतील 15 असतील सगळ्यांनी एकत्र येऊन जर काम केलं आणि हा उद्देश ठेवून खरे असताना आज हा मोर्चा आयोजित केलेला आहे. या ठिकाणी मगाशी भास्कर जाधव असतील त्याप्रमाणे यांनी भेटी दिलेल्या आहेत आणि 1.5 वाजता या ठिकाणी गृहराज्यमंत्री भेट देणार आहे. आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकार विधान भवनापर्यंत जातील आणि आपल्या माध्यमातून सुद्धा त्या मागण्या मंजूर होण्यासाठी आमचा आवाज जनतेपर्यंत गेला पाहिजे हा आमची भूमिका आहे. कारण तुम्ही एक तिसरा स्तंभ आहात आणि तिसऱ्या स्तंभाच्या माध्यमातून 4था स्तंभ आणि या 4थ्या स्तंभाच्या माध्यमातून आम्हाला मान्य होण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त आम्हाला सहकार्य करावं आणि तुमच्या सहकार्यातून या मागण्या मान्य व्हाव्या. सर, मागच्या वर्षी सुद्धा तुमचा मोर्चा आला तर मोठ्या प्रमाणात आला होता, तर त्यावेळी तुमच्या किती मागण्या पूर्ण करण्यात आल्या या वर्षभरात तरी? 2022 ला मोर्चा आला होता आणि 2022 ला आल्यानंतर 24 ला आमचं मानधन 6,500 होतं ते 15,000 फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. आणि इतर ज्या मागण्या आहेत त्यावेळेस फडणवीस साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता की त्या मागण्या आम्ही नक्की मान्य करू आणि आजही ते आम्हाला सांगतात 100% मान्य करू. न झाल्यामुळं आज आम्हाला रस्त्यावर यावं. म्हणजे दरवर्षी तुम्हाला तुमची एक मागणी पूर्ण होणार असं काही म्हणायला हरकत नाही. दरवर्षी जर पूर्ण झाली तर आमचे सगळे पोलीस पाटील रिटायर होतील तोपर्यंत आमच्या मागण्यात मान्य होत एखाद्या सरकारला ज्याचा बोजा नसणार आहे अशा मागण्या सरकारने ताबडतोब मान्य केल्या पाहिजे. म्हणजे आजची जी तुमची भूमिका असेल ती आग्रही असेल पूर्ण मागण्या मान्य करण्यासाठी. आमची मागणी तर 100% आहे. तर आज 60 वरून 65 करण्यासाठी 100% मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहे आणि त्या एप्रिलच्या आधी नक्की मान्य नाही झाल्या तरी आम्ही मात्र मुंबईला उपोषणाचा मार्ग अवलंबून आहोत. 60-65 झालंच पाहिजे भूमिका घेऊन लोक या ठिकाणी आलेले आणि पोलीस पाटील रिटायरमेंटच्या निश्चित आहेत आणि एकदा रिटायर झाल्यानंतर आमच्या पोलीस पाटलाला चहा प्यायला सुद्धा पैसे नसतात, मजबुरी असते म्हणून त्याचं वय 65 करावं जेणेकरून 5 वर्षात त्याला 9 लाख रुपयाचा फायदा होऊ शकतो अशी भूमिका आम्ही त्यावर. याच्यामध्ये महिला पोलीस पाटील जे आहेत त्यांना पण फार अडचणीचा सामना करावा लागतो, तर त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात? महिलांसाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी महिला आघाडी तयार केलेली आहे पोलीस पाटलांची आणि त्या माध्यमातून आम्ही सगळ्या महिला सुरक्षित कशा राहतील. पोलीस पाटीलला हे भक्कम आहे, महिला सुद्धा आमच्या कमी राहिलेल्या नाहीत. त्या ठिकाणी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून गावात सरपंच असेल त्या ठिकाणी जाऊन आमच्या महिला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी करत राहतात आणि महिलांच्या बाबतीत कसली अडचण नाही. आम्ही भाऊकीच्या मागे उभे आहोत म्हणून महिलांना कशी अडचण शासनाने 200 रुपये खर्च करायचा प्रयत्न केला आता मात्र महिलांची कमी केली आणि आता पुरुषांची 200 रुपये विशेष टॅक्स सरकारला द्यावंच लागतं. 25,000 रुपये मानधन घ्यावं प्रोव्हिडंट फंड आपला की जेणेकरून आम्हाला पैसे मिळतील. बेरात्री ज्या या महिला बाहेर निघतात आहे पोलीस पाटील जावं लागतं याच्यात त्यांना काय सूट मिळू शकते, काय तुम्ही करणार याच्या नाही नाही आम्ही सूट मागणार नाही. आमच्या महिला रणरागिणी आहेत आणि म्हणून ती सूट आम्हाला नकोय. फक्त आम्हाला प्रेमाने वागवण्याची पद्धत सर्व अधिकाऱ्यांकडून महिलांना मिळाली पाहिजे. रात्रीच्या वेळेत ते महिला जाऊ शकतात कोणत्याही अडचणीला. त्यामुळे आम्ही महिलांच्या बाबतीत पोलीस पाटील आम्हाला करणार नाही. आम्ही त्या गावात काम करणार रात्र असो दिवस आमच्या महिला काम करते. महिलांच्या बाबतीत महिला निश्चित राहतात.
आमच्या सारख्यांच्या पाठिंब्यावर किंवा जीवावर आज या ठिकाणी 2 ते 3 हजार महिला आलेल्या आहेत. त्याचं कारण असं आहे 2-3 दिवस जाणार आहे, घरच्यांचा विश्वास आहे, त्यांचे भाऊ त्यांच्या बरोबर आहे. आज आमच्या गेल्या असत्या तर त्या सुरक्षित तरी ही भूमिका त्यांची